मन आरोग्य केंद्र, जोशी हॉस्पिटल शिर्डी आणि अश्वमेध डायग्नोस्टिक प्रस्तुत विशेष कार्यक्रम झेप सुदृढ मनाकडे. जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहांतर्गत 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2016 दररोज. सहभाग सुप्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉक्टर ओमकार प्रबोध जोशी. नमस्कार. झेप सुदृढ मनाकडे या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी डॉक्टर श्रुती स्वागत करते. आपण साजरा करत आहोत जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह. या अंतर्गत आपण बघत आहोत मन आरोग्य केंद्र शिर्डी, जोशी हॉस्पिटल व अश्वमेध डायग्नोस्टिक प्रस्तुत झेप सुदृढ मनाकडे. मंडळी, आजपर्यंत आपण बऱ्याच विषयांवर गप्पा मारल्यात, डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं. आज आपला एक वेगळा विषय आहे, लहान मुलं व वृद्ध माणसं यांच्यातील मानसिक समस्या किंवा त्यांचं मानसिक आरोग्य. तर चला तर मग आपण डॉक्टरांचं स्वागत करूया. डॉक्टर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. नमस्कार. आपण बघत असतो, म्हणजे साधारण विषय जेव्हा तुम्ही सांगितलं की आपण ह्या विषयावर गप्पा मारणार आहोत, पण लहान मुलं म्हटलं की ज्या घरात लहान मुलं एक चित्र बघायला मिळतं की मुलं शाळेतून घरी आले की आई लगेच मागे लागणार, अभ्यासाला बस, अभ्यास कर, तू अभ्यासच करत नाही, खेळू नको वगैरे वगैरे. पण तरीसुद्धा म्हणजे काही मुलं अशी असतात की खूप रखडमपट्टी करून सुद्धा अभ्यास करतात, पण तरीसुद्धा ते अभ्यासात मागे पडतात. मग ह्याची काय कारणं असतात? अभ्यासात मागे पडणे किंवा आम्ही त्याला स्कोलॅस्टिक बॅकवर्डनेस असं म्हणतो, या गोष्टींमध्ये असं असतं की मुलांमध्ये अनेक समस्या असतात, ज्या अनेक कारणांमुळे ही मुलं अभ्यासात मागे पडतात. आपण एक एक कारणांचा आज आढावा घेणार आहोत. त्यातलं सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे कधीकधी या मुलांची बुद्धी ही इतर मुलांच्या मानाने कमी असते, ज्याला आपण गतिमंद किंवा मतिमंद असे म्हणतो. तर जर बुद्धीच कमी असेल तर ही मुलं इतरांच्या बरोबरीने समजून घेऊ शकत नाहीत आणि म्हणून ते अभ्यासात मागे पडतात. तर त्यासाठी मग त्यांची तपासणी करावी लागते आणि मग त्याचं योग्य निदान करून पुढे जायला लागतं. दुसरा एक भाग असतो की काही मुलं बुद्धीने व्यवस्थित असतात, पण त्यांच्यामध्ये एक विशिष्ट आजार असतो, त्याला आपण लर्निंग डिसेबिलिटी किंवा डिस्लेक्सिया असं म्हणतो, की काही विशिष्ट विषय, उदाहरणार्थ गणित किंवा एखादी भाषा, यामध्ये त्यांना वाचताना किंवा लिहिताना अडचणी येतात. उदाहरणार्थ त्यांना अधिकचं चिन्ह किंवा वजाचं चिन्ह, गुणाकार किंवा काही आकडे समजून घ्यायला अडचण होते आणि मग अशा मुलांमध्ये पुन्हा ती मुलं अभ्यासात मागे पडायला लागतात, कारण त्यांना मग ते कळत नाही, मग सारखं त्यांना ओरडलं जातं आणि मग ती भेदरतात. तिसरा एक भाग आहे की काही मुलांची बुद्धी छान असते, त्यांना डिस्लेक्सिया नसतो किंवा असतो, पण काही मुलं अतिचंचल असतात. म्हणजे अशी मुलं एका क्षणात एका जागेवर बसतच नाहीत, ती 5-10 मिनटं बसतात आणि मग दुसरं काहीतरी करायला लागतात. मग अशा मुलांचं सुद्धा अभ्यासात किंवा शिकवण्याकडे लक्ष लागत नाही आणि म्हणून मग या सगळ्या मुलांचा एकत्रित परिणाम म्हणशील तर ही मुलं अभ्यासात किंवा शाळेमध्ये मागे पडायला लागतात आणि मग त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या तक्रारी घ्यायला लागतात आणि मग अशा तक्रारी घेऊन पालक नेहमी माझ्याकडे येतात. नक्कीच. पण पालक तुमच्याकडे आल्यानंतर सर्वप्रथम ते हाच प्रश्न विचारत असतील की माझ्याच मुलाला असा का त्रास होतोय, की गतिमंद असू देत किंवा मतिमंद किंवा लर्निंग डिसॅबिलिटी, स्लो लर्नर्स जे तुम्ही म्हणालात, की हे माझ्याच मुलाला का झालंय, याची कारणं तर विचारत असतीलच ना. आपण एक एक आजाराकडे जाऊयात. पहिल्यांदा आपण बघूयात मतिमंदत्व म्हणजे काय. मतिमंदत्व म्हणजे की अगदी मराठीत समजतंच आहे की तो मुलगा किंवा ती मुलगी ही बुद्धीने कमी आहेत. मग बुद्धी म्हणजे नक्की काय? तर बुद्धी म्हणजे आपली ज्याला आपण समजदारी म्हणतो. बुद्धी म्हणजे एक घटक नाही आहे, म्हणजे फक्त गणित आलं म्हणजे बुद्धिवान आहे का, किंवा फक्त भाषा आली म्हणजे बुद्धिवान आहे का, किंवा फक्त खेळता आलं म्हणजे बुद्धिवान आहे का, तर असं नाही. किंवा यातली कुठेतरी एक गोष्ट नाही आली म्हणजे कमी बुद्धीचा आहे का, असंही नाही आहे. बुद्धीचे अनेक पैलू आहेत, पण या सगळ्याचा एकत्रित भाग म्हणून आपण बुद्धी म्हणतो. म्हणजे ज्याला आपण म्हणत की कोणाला कला आहे, कोणाकडं शास्त्र आहे, कोणाकडं भाषा आहे, कोणाकडे खेळातलं नैपुण्य आहे, या सगळ्याचा एकत्रित भाग म्हणजे बुद्धी. आता आपण बुद्धीच्या काही तपासण्या असतात, म्हणजे त्याला आपण सायकोलॉजिकल टेस्ट किंवा सायकोमेट्रिक टेस्ट म्हणतो, ज्याच्यामध्ये IQ म्हणजे इंटेलिजंट क्वोशंट तपासला जातो. या IQ टेस्टमध्ये काय होतं, तर आपण त्या टेस्टमध्ये काही आकडेवारी आहे ती समजवण्यासाठी सांगतो की साधारण त्यात जर 90 ते 110 म्हणजे त्या बुद्धीच्या टेस्टवर 90च्या पुढे जर आकडेवारी आली तर तो मुलगा सामान्य म्हणजे नॉर्मल बुद्धीचा असा समजला जातो. ते 110च्या वरची मुलं आपण हुशार किंवा अतिहुशार या कॅटेगरीत गणली जातील. 90च्या जेव्हा खाली बुद्धीचा आकडा यायला लागतो अशा मुलांचा, तेव्हा आपण त्यांना आधी गतिमंद किंवा मतिमंद म्हणायला लागतो. साधारण 80 ते 90
या मधली मुलं थोडीशी आपण म्हणूयात थोडी बुद्धीने कमी आहेत, पण ती इतर मुलांसारखीच अभ्यास करू शकतात, काम करू शकतात, थोडा जास्त प्रयत्न केला तर व्यवस्थित शिकू शकतात. जेव्हा तो आकडा 80च्या खाली यायला लागतो तेव्हा त्याला आपण मतिमंदत्व सुरू होतं. म्हणजे साधारण 50 ते 70 या काळामध्ये ज्या आकडेवारीत जी मुलं बसतात ती मुलं आपण माइल्ड मेंटल रिटार्डेशन असं म्हणतो आपण त्यांना, म्हणजे सौम्य स्वरूपाचा मतिमंदत्व. अशी मुलं साधारण 10वीपर्यंत किंवा 9वी-10वीपर्यंत शाळेत जातात, साधारण पास होतात, कधी कधी त्यांना पास व्हायला मदत लागते, पण त्याच्या पुढे फार शिकू शकत नाहीत. इंजिनियर, डॉक्टर बनण्यासारखीचा जो त्रास अभ्यास करावा लागतो तेवढी त्यांची कुवत नसते. कदाचित ते इतर गोष्टींमध्ये खूप छान असतात, म्हणजे ते एखादी कला त्यांना चांगली असते, एखादं काम ते खूप चांगलं करतात, ITI सारखे कोर्सेस त्यांना खूप चांगले करता येतात, ज्याला आपण म्हणतो की स्किल बेस्ड काम ते करू शकतात. साधारण 50 ते 35 या आकडेवारीत जर आपण 50च्या खाली जेव्हा बुद्धी यायला लागते तेव्हा आपण त्याला मध्यम स्वरूपाचं मतिमंदत्व असं म्हणतो. अशा प्रकारची मुलं फारशी शाळेत जातात असं नाही, त्यांना आपण ट्रेनेबल असं म्हणतो. ट्रेनेबलचा अर्थ असा की त्यांना साधारण त्यांची स्वतःची काळजी घेणे, स्वतःचे कपडे नीट घालणे, एखादं छोटंसं घरातलं काम करणे किंवा एखादं पिशव्या पॅक करणे किंवा अशी जी कामं ज्याच्यामध्ये फारसा बुद्धीचा वापर करायला लागत नाही पण हातांचा पायांचा व्यवस्थित वापर करायला लागतो, अशा प्रकारची कामं ती व्यवस्थित करू शकतात. आणि त्यांना आपण ट्रेनेबल बरोबर म्हणले, त्यांना ट्रेन करावं लागतं. पण आणि जेव्हा बुद्धी 35च्याही खाली येते किंवा आम्ही त्याला आपण तीव्र स्वरूपाचं म्हणूयात किंवा 20च्या खाली जेव्हा येते तेव्हा त्याला प्रोफाऊंड म्हणजे अतितीव्र स्वरूपाचं मतिमंदत्व म्हणूयात. या दोनही प्रकारांमध्ये मात्र मुलांना अगदी स्वतःची काळजी घेण्यासाठी सुद्धा इतरांची मदत लागते. म्हणजे अगदी कपडे घालून देणे, ब्रश करून देणे, अंघोळ घालणे, या सगळ्याच गोष्टींसाठी आईवडिलांची मदत लागते. अशी मुलं मग फारशी शाळेत शिकू शकतातच असं नाही आणि त्यांना त्या बरोबरीने मग प्रत्येक गोष्टीमध्येच मदत लागत जाते. म्हणजे आपण काय पाहिलं की एक वेगवेगळ्या बुद्धीच्या वेगवेगळ्या आकडेवारीवर टप्प्यावर आपण त्यांचं ते किती मतिमंद आहेत ते आपण ठरवतो आणि मग त्याप्रमाणे मग त्यांचे उपाय पण बदलतात. हो, मग तेच मी उपायांकडे येणारच होते की जसं तुम्ही सांगितलं आकडेवारीनुसार ते मतिमंद आहे, गतिमंद आहे की स्लो लर्नर आहे की अगदीच प्रोफाऊंड म्हणजे की अतितीव्र स्वरूपात त्यांना मंदत्व जे बुद्धीचं आहे असं आलेलं आहे. पण मग त्याचं निदान जे तुम्ही सांगितलं ह्या आकडेवारीनुसार करतात, पण आता उपायांकडे जेव्हा आपण येतो तर मग अशा मुलांवर कसे उपाय करावे लागतील की त्याचं सुद्धा असं वर्गीकरण आहे? उपायांच्या आधी आपण मला बघूयात कारणांबरोबर ते बदलणार खरं तर. म्हणजे आता ही मग प्रश्न तू मगाशी मला म्हणाल की आमच्याच मुलाला असं का झालं, की काय आम्हाला असं मतिमंदत्व का आलं, आम्ही तर आई वडील खूप चांगले, आम्ही आई वडील खूप हुशार, पण आमच्या मुलाला असं का झालं. तर त्याला खरं तर खूप सारी कारणं आहे, म्हणजे सगळी कारणं तिथं सांगणे अवघड आहे. पण एक ठळक कारणं काय आहेत तर बाळाच्या जन्माच्या काळात त्याला म्हणजे डिलिव्हरी होत असताना जर बाळाला मेंदूला व्यवस्थित ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही किंवा त्याला श्वास घेताना काही अडथळा आला, त्याच्या मेंदूला काही इजा झाली किंवा जन्मल्यानंतर समजा फीट आली, त्याच्यातनं ताप आला, तापाचा मेंदूवर परिणाम झाला किंवा काही प्रकारचे केमिकल म्हणजे काही प्रकारची जी आजार असतात ज्याला मी मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणतो, ज्याच्यामध्ये मेंदूची वाढ नीट होत नाही. काही वेळेस अनुवंशिक असतं, म्हणजे आईवडिलांचं लग्न नात्यात झालेलं असतं, दोघांच्याही रक्तामध्ये काही प्रकारचे दोष असतात ज्याचा परिणाम मुलांवर होतो. म्हणजे अनुवंशिकता म्हण, जेनेटिक म्हणजे जनुकीय म्हण किंवा काही प्रकारचे आजार आहेत ज्याला आम्ही डाऊन सिंड्रोमसारखे आजार आहेत, अशा आजारांमध्ये सुद्धा मेंदूची योग्य वाढ होत नाही आणि म्हणून मतिमंदत्व येतं. आणि मग ते आल्यावर आपल्याला मग त्याचं जर निदान पहिल्यांदा करायला हवं आणि मग त्याच्यानंतर त्याच्या उपायांकडे आपल्याला जाता येतं. मग त्याचे उपाय सुद्धा आपल्याला थोडक्यात समजले तर म्हणजे आपल्या प्रेक्षकांना योग्य मार्गदर्शन मिळेल. उपाय म्हणजे उपाय जेव्हा आपल्याला बघतो तेव्हा पहिला एक असतो ना की आमच्या मुलाला असा गोळी द्या की त्याचं बुद्धी वाढेल. तर हा खरंच खूप मोठा गैरसमज आहे किंवा ती अपेक्षा फोल ठरते, कारण असं कुठलं औषध येत नाही की ज्याने कोणाच्या मुलांची बुद्धी वाढत येते. बुद्धी स्थिरच असते पण बुद्धीचा विकास मात्र करता येतो. म्हणजे आपण मगाशी वेगवेगळ्या टप्प्यांवरची मुलं पाहिली, जेव्हा मुलगा गतिमंद आहे, स्लो लर्नर आहे, तेव्हा त्याला योग्य प्रकारे ट्रेनिंग देऊन एक्स्ट्रा ट्युशन्स लावून आपण त्याला अभ्यासात पुढे नेऊ शकतो. मुलगा जेव्हा एज्युकेबल किंवा असेल म्हणजे ज्याला 10वीपर्यंत शिकेल असा असेल तेव्हा त्याच्या बरोबरीने त्याला काहीतरी स्किल बेस्ड ट्रेनिंग देता येतं आणि तो अगदीच ट्रेनेबल असेल तर त्याला मात्र मग तेवढ्याच त्याच्या दैनंदिन जीवनाबद्दलचं ट्रेनिंग द्यावं लागतं. या सगळ्यांसाठी स्पेशल स्कूल्स असतात. आपण आजूबाजूला ऐकतो की मतिमंद मुलांच्या स्पेशल शाळा आहेत. अशा शाळांमधनं किंवा असे स्पेशल टीचर्स असतात
अशा स्पेशल टीचरकडून त्यांना त्यांची कामगिरी करून घ्यायला लागते, कारण ते दरवेळेस पालकांना शक्य होतंच असं नाही. काही वेळा पालकांनाही असं ट्रेनिंग द्यावं लागतं आणि मग त्या ट्रेनिंगमधूनच त्यांचा विकास करता येतो. त्यासाठी कुठलं औषध आपल्याला देऊन चालत नाही. त्याच्या बरोबरी येणारे काही बिहेवियरल प्रॉब्लेम्स आहेत, मुलांमध्ये अशी चिडचिडी येते, हट्टीपणा येतो, तेव्हा मात्र औषधं द्यायला लागतात. नक्कीच. म्हणजे उपाय जे तुम्ही सांगितलेत त्यावरून अजून एक प्रश्न विचारायचा आहे, पण आता ब्रेकची वेळ झालेली आहे, तर तुम्ही कुठेही जाऊ नका. बघत राहा मन आरोग्य केंद्र शिर्डी, जोशी हॉस्पिटल व अश्वमेध डायग्नोस्टिक प्रस्तुत झेप सुदृढ मनाकडे. जोशी हॉस्पिटल शिर्डी यांचे अश्वमेध डायग्नोस्टिक्स, डॉक्टर सौ प्रिया ओमकार जोशी, MBBS MD पॅथॉलॉजी, सर्व सुविधांनी सुसज्ज. शिर्डीतील प्रथमच MD पॅथॉलॉजी लॅब. येथे सर्व प्रकारच्या रक्त लघवी तपासण्या करण्यात येतील. यामध्ये हिमॅटॉलॉजी म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिन आणि पेशी, प्लेटलेट तपासणी, बायोकेमिस्ट्री, रक्तातील साखर, लिव्हर आणि किडनीच्या तपासण्या, तसेच लिपिड म्हणजेच चरबीची तपासणी, सायटॉलॉजी यामध्ये गाठीतील पाण्याची तपासणी, हार्मोन्स, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D आदी, तसेच थायरॉईड तपासणी, हिस्टोपॅथॉलॉजी गाठीची तपासणी, तापाच्या तपासण्या यामध्ये मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू, गोचिड ताप, TB आदी महत्त्वपूर्ण तपासण्यांसह गर्भवती महिलांच्याही संपूर्ण तपासण्या करण्यात येतील. विशेष म्हणजे सर्व तपासण्या माफक दरात. संपर्क जोशी हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, शिर्डी. फोन नंबर 02423 255 266. घरपोच सेवा उपलब्ध. यासाठी मोबाईल क्रमांक 82 75 44 77 44, 82 75 50 80 40 आणि 80 07 02 35 78. शिर्डीतील प्रथम MD पॅथॉलॉजी लॅब, अश्वमेध डायग्नोस्टिक्स. नमस्कार. विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं झेप सुदृढ मनाकडे या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे लहानपणातील व वृद्धावस्थेतील मानसिक आरोग्य किंवा मानसिक आजार. आत्तापर्यंत आपण लहानपणातील मतिमंद, गतिमंद किंवा त्यांच्या सदृश लहान मुलांचे आजार बघितलेत. वळव्यात डॉक्टरांकडे. डॉक्टर, तुम्ही सांगितलं आत्ता की मतिमंद किंवा गतिमंद जे मुलं आहेत त्यांच्यासाठी विविध शाळा आहेत जिथे त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. पण एक असा महत्त्वाचा प्रश्न की आपले जे भारत सरकार आहे यांच्याकडून अशा जे स्पेशल चाइल्ड आपण म्हणू शकतो की यांना काही सुविधा पुरवली जाते का? खूप लोकांना, पालकांना हे माहिती नसतं की जर आपलं बाळ जर मतिमंद असेल तर त्याला सरकारतर्फे बऱ्याचशा सुविधा दिल्या जातात. या सगळ्या सुविधा घेण्याच्यासाठी सर्वात पहिली अट असते की त्या मुलाचं मतिमंदत्वाचं सर्टिफिकेट, ज्याला आपण डिसॅबिलिटी सर्टिफिकेशन म्हणतो, ते सर्टिफिकेशन करावं लागतं. ती सोय प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल जे त्या जिल्ह्याच्या ठिकाणी असतं. जसं आपल्या नगर जिल्ह्यामध्ये नगर सिव्हिल हॉस्पिटल जे आहे नगरला, तिथे ती सोय असते. आपलं बाळ जर आपल्याला मतिमंद असेल तर त्याचा पहिल्यांदा बुद्ध्यांक काढून घ्यायला लागतो. हा बुद्ध्यांक साधारण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण काढला जातो किंवा काही त्यांनी ऑथोराइज्ड जागा असतात जिथे ते काढता येतो. असा बुद्ध्यांक काढून जर तो जो आकडा आपण मगाशी जसं म्हणलो की तो जर एका लिमिटपेक्षा कमी असेल तर अशा मुलांना सर्टिफिकेशन दिलं जातं. त्या ठिकाणी जाताना त्या मुलाचे पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर आईवडिलांचा म्हणजे पालकांचा रेशन कार्ड, त्यांचा आधार कार्ड, त्या मुलाचा जन्माचा दाखला आणि एक फॉर्म असतो डिसॅबिलिटी सर्टिफिकेशनचा, तो फॉर्म, हे सगळं भरून तिथे घेऊन गेलं तर साधारण ते सर्टिफिकेट मिळतं. त्याचा फायदा असा होतो की अशा मुलांना बसच्या किंवा रेल्वेच्या भाड्यामध्ये साधारण 50% सूट मिळते. अशा मुलांच्या पालकांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये सूट मिळते. म्हणजे हे माहीत नसतं, ज्यांचे आईवडील नोकरी करतात अशा आईवडिलांना त्यांच्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये सूट मिळते. आणि जर सरकारकडून काही प्रकारची स्कॉलरशिप्स म्हणा, काही योजना असतील तर त्याचाही लाभ या मुलांना मिळतो. यातली जी मुलं स्लो लर्नर आहेत किंवा थोडीशी गतिमंद आहेत अशा मुलांना 10वी 12वीच्या परीक्षांमध्ये काही वेळा रायटरची सुविधा पुरवणे म्हणा किंवा थोडा जास्त वेळ मिळणे, अशा प्रकारच्या सुविधा पण आता हळूहळू सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळं फक्त या सगळ्याचं महत्त्वाचं की अशा मुलांची सर्टिफिकेट्स काढणे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते सर्टिफिकेट योग्य प्रकारे सांभाळून ठेवायला लागतात. नक्कीच खूप महत्त्वाची माहिती होती की कारण बऱ्याच पालकांना हे माहीत नसतं की कधी असं होतं की ह्यालाच का झालं किंवा कधी हिणवलं सुद्धा जातं किंवा सोयी सुविधा काय आहेत हे माहीत नसतं. आणि एक त्यात अतिशय महत्त्वाचं म्हणजे ही सर्टिफिकेट संपूर्णपणे मोफत, फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. म्हणजे कुठल्याही सरकारी दवाखान्यात त्यासाठी कुठलाही पैसा द्यावा लागत नाही. हे फार महत्त्वाचं.
म्हणजे सरकारने एवढ्या चांगल्या सुविधा ह्या स्पेशल चाइल्डसाठी, स्पेशल मुलांसाठी ठेवलेल्या आहेत. डॉक्टर, जसं तुम्ही म्हणालात की मुलं अभ्यासात मागे पडतात, ही जी प्रामुख्याने कंप्लेंट असते, याबद्दल आपण हे आजार म्हणूयात यांना की हे बघितलेत, पण ह्या व्यतिरिक्त अजून काही कारणं असतात का? हो ना. आपण पहिला भाग आपण मगाशीच म्हणालो की नुसतं एकाच कारणाने मुलं मागे पडतात असं नाही आहे, आणखी अनेक कारण आहे. त्यातलं दुसरा जो कारण आहे महत्त्वाचं, की या मुलांची बुद्धी तर व्यवस्थित आहे, पण अशा मुलांना लर्निंग डिसॅबिलिटी नावाचा एक आजार असतो. तुमच्यापैकी काही लोकांनी जर तारे जमी पर नावाचा एक आमिर खानचा चित्रपट पाहिला असेल तर त्यात ते दाखवलं आहे की या मुलांना आकडे समजायला गोंधळ होतो. म्हणजे त्यांना 3 ऐवजी 6 दिसतो, किंवा बी आपला जो बी आहे इंग्रजीतला स्मॉल बी, त्याऐवजी त्यांना तो डी दिसतो, किंवा जो कॅपिटल सी आहे तो ती उलटा काढतात. म्हणजे बऱ्याचशा त्या स्पेलिंगच्या चुका करतात. कधी कधी स्पेलिंग लिहिताना शेवटचं स्पेलिंग चुकतं, कधी कधी एकसारखं जे त्यांचं स्पेलिंग असतं ना, तर ते एकसारखं स्पेलिंग करताना ते इंटरचेंज करतात, एखादा मधला शब्द गाळतात, त्यांचं हस्ताक्षर व्यवस्थित नसतं, आणि मग त्यांना वाचताना अडखळतात, किंवा गणितं साधी गणितं त्यांना करता येत नाहीत. आपण डोक्यात हातचा धरायचो ना, तसा तो हातचा त्यांना नीट धरता येत नाही. तर अशा मुलांना ना, त्यांना स्वतःलाच कळत नसतं की आपल्याला काय होत आहे. अडचण काय येते की ही मुलं तशी बुद्धीने व्यवस्थित असतात, म्हणजे त्यांना जर तू तोंडी उत्तरं विचारले तर ते एकदम व्यवस्थित येतात, पण लेखी परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा मागे पडतात. मग त्यांना रागवलं जातं, मारलं जातं, ओरडलं जातं की तुम्हाला ते तोंडी येतं लिहायला काय अडचण आहे. त्यांचं पण एक स्पेशल टेस्ट असतात, लर्निंग डिसॅबिलिटी सर्टिफिकेशन म्हणतात. जसं मगाशी म्हणलं की सरकारी रुग्णालयांमध्ये ही सोय आहे, तशी पुण्याचं किंवा मुंबईची जी मोठी रुग्णालय आहेत सरकारी, या रुग्णालयांमध्ये पण लर्निंग डिसॅबिलिटी सर्टिफिकेशनची सोय आहे, आणि ती अनेक आता हळूहळू प्रत्येक जिल्ह्यात ती सोय सुरू झाली आहे. अशा मुलांना जर लर्निंग डिसॅबिलिटी किंवा डिस्लेक्सियाचं सर्टिफिकेशन करून घेतलं आणि ते जर असेल तसं, तर मग त्यांना 10वी किंवा 12वीच्या परीक्षांमध्ये परत मगाशी म्हणलं तसं स्पेशल रायटर, स्पेशल ट्रेनर स्पेशल टाईम मिळतो. दुसरं, ह्या मुलांना फार छान उपाय आहेत. म्हणजे त्याला आपण सेन्सरी इंटिग्रेशन नावाचा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये त्या मुलांना वेगळ्या वेगळ्या मार्गांनी ते शिकवलं जातं. म्हणजे मला समजा बघून मला ABCD शिकता येत नाही आहे, पण मला लिहून शिकता येईल, मला माझ्या बाकीच्या साऊंडमधनं शिकता येईल, मला त्वचेवरून शिकता येईल. अशा वेगळ्या प्रकारांनी त्यांना ते स्पेशल एज्युकेटर असतात ते शिकवतात. आणि एक अनुभव सांगतो अगदी छान. 1-2 वर्षापूर्वी माझ्याकडे अशीच एक लहान मुलगी आणली होती की जी शाळेत जातच नाही आहे, नको म्हणते शाळेत जायला, घाबरतीये, रडतीये, तिला शाळेत रागवत होते, अभ्यास करायचा नाही म्हणायची. तोंडी मात्र खूप स्मार्ट होती या मुलगी. तिचं जेव्हा मी वह्या पाहिल्या तेव्हा लक्षात आलं की तिला हा लर्निंग डिसॅबिलिटीचा त्रास आहे. तिला तिचं सर्टिफिकेशन करून घेतलं, तिला स्पेशल एज्युकेटरकडे पाठवलं, तिच्या आईवडिलांना ते सांगितलं की तुम्ही तिला कसं शिकवा. आणि गंमत म्हणजे काल का परवाच तिचे आईवडील भेटायला आले होते दुसऱ्या त्यांच्या एका पेशंटला घेऊन, आणि ते म्हणत होते की आता ती मुलगी एकदम सुधारली आहे. म्हणजे आता ती अभ्यासात खूप चांगले मार्क मिळवायला लागली आहे, तिचा कॉन्फिडन्स खूप छान आला आहे, आणि एकदम ती चुणचुणीत झाली आहे. म्हणजे फक्त ते डायग्नोसिस झालं आणि त्याची जर योग्य प्रकारे ट्रीटमेंट घेतली तर लर्निंग डिसॅबिलिटीमधनं पण बाहेर पडता येतं. तिसरं, तू मगाशी म्हणत होतीस की तिसरं एक महत्त्वाचं कारण, ज्याला आम्ही म्हणतो अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर, ज्याला आपण अतिचंचलता असं म्हणतो. तर ही जी मुलं असतात अतिचंचल, ही मुलं एका जागेवर बसत नाहीत, सारखी इकडून तिकडे फिरतात, अभ्यासात त्यांचं लक्ष नसतं, किंवा त्यांना कोणी एखादं काम सांगितलं तर ते अर्धवट काम ऐकून लगेच चाल करा, किंवा प्रश्न विचारला तर आधीच उत्तर त्यांचं तयार असतं. त्याला ADHD किंवा अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर असं नाव आहे. त्याचं पण निदान करावं लागतं. ती मुलं पण अभ्यासात मागे पडतात कारण ती एका जागेवर कधी बसतच नाहीत. आणि मग त्यांना काही प्रकारची औषधं असतात, जी औषधं, आणि लहान मुलांना औषध दिलं की खूप काहीतरी घाबरण्यासारखं नसतं, तर ती औषधं देऊन त्यांची ती चंचलता कमी करता येते. त्यांनाही स्पेशल व्यवस्थित ट्रेनिंग दिलं तर ती मुलंसुद्धा अभ्यासात एकदम व्यवस्थित होऊ शकतात. अतिचंचलतेबद्दल आपण डॉक्टरांकडून अजून जाणून घेणारच आहोत, पण वेळ झालेली आहे विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा मन आरोग्य केंद्र शिर्डी व अश्वमेध डायग्नोस्टिक प्रस्तुत झेप सुदृढ मनाकडे. जोशी हॉस्पिटल शिर्डी यांचे अश्वमेध डायग्नोस्टिक्स, डॉक्टर सौ प्रिया ओमकार जोशी, MBBS MD पॅथॉलॉजी, सर्व सुविधांनी सुसज्ज. शिर्डीतील प्रथमच MD पॅथॉलॉजी लॅब. येथे सर्व प्रकारच्या रक्त लघवी तपासण्या करण्यात येतील. यामध्ये हिमॅटॉलॉजी म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिन आणि पेशी, प्लेटलेट तपासणी, बायोकेमिस्ट्री, रक्तातील साखर, लिव्हर आणि किडनीच्या तपासण्या, तसेच लिपिड म्हणजेच चरबीची तपासणी, सायटॉलॉजी
यामध्ये गाठीतील पाण्याची तपासणी, हार्मोन्स, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D आदी, तसेच थायरॉईड तपासणी, हिस्टोपॅथॉलॉजी, गाठीची तपासणी, तापाच्या तपासण्या, यामध्ये मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू, गोचिड ताप, TB आदी महत्त्वपूर्ण तपासण्यांसह गर्भवती महिलांच्याही संपूर्ण तपासण्या करण्यात येतील. विशेष म्हणजे सर्व तपासण्या माफक दरात. संपर्क जोशी हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, शिर्डी. फोन नंबर 02423 255 266. घरपोच सेवा उपलब्ध. यासाठी मोबाईल क्रमांक 8275 44 77 44, 8275 50 80 40 आणि 800702 35 78. शिर्डीतील प्रथम MD पॅथॉलॉजी लॅब, अश्वमेध डायग्नोस्टिक्स. नमस्कार. ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं झेप सुदृढ मनाकडे या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण बघतोय लहान मुलं व वृद्धावस्थेतील मानसिक समस्यांविषयी. वळूयात आपल्या डॉक्टरांकडे. डॉक्टर, तुम्ही मगाशी म्हणालात की काही मुलं अतिचंचल असतात किंवा पालकांना असं वाटतं की त्यांना त्यासाठी काही औषधोपचार केले की त्यांच्या बुद्धीवर परिणाम होईल किंवा काय. मग कशा प्रकारे तुम्ही त्यांना यातून बाहेर करण्यासाठी कसे उपाययोजना कसे करता? त्या मुलांमध्ये ना, म्हणजे ज्याला आपण हायपर ॲक्टिव्ह मुलं म्हणतो, ADHDची मुलं म्हणतो ना, अशा मुलांमध्ये ना खूप सारी एनर्जी असते आणि ती एनर्जी फक्त कशी चॅनलाइज करायची, कशी फोकस करायची हे त्यांना समजत नसतं. त्यामुळे ते एक काम सुरू करतात, ते त्याच्यानंतर लगेच दुसरं, त्याच्यानंतर लगेच तिसरं, आणि मग एकही काम पूर्ण करत नाहीत. किंवा अभ्यासाला बसतील, 5 मिनिटात उठतील, दुसरं काहीतरी करतील, परत तिसरं काहीतरी करतील. तर या मुलांना मग आपल्याला त्यांचा हा जो वाढीचा काळ असतो, म्हणजे समजा त्यांची 7वी 8वी 9वी पर्यंत शिक्षणाचा काळ असतो, अशा काळामध्ये जर अशी मुलं चंचल राहिली तर त्यांच्या अभ्यासावर परिणाम किंवा त्यांच्या पुढच्या डेव्हलपमेंटवर परिणाम होणार आहे. मग अशा काळामध्ये अशी काही औषधं असतात की जी त्यांचा जो काही अतिचंचलता आहे ती थोडीशी कमी करतात. त्या औषधांनी काय होतं तर ती मुलं शाळेच्या वेळात किंवा अभ्यासाच्या वेळांमध्ये शांत बसायला लागतात आणि मग त्यांचा तो शांत बसल्यामुळे त्यांना अभ्यासात लक्ष देता येतं, वर्गात लक्ष देता येतं, वर्गात काय शिकवलं ते त्यांना समजायला लागतं आणि त्यातून मग त्यांचा विकास व्हायला सुरुवात होते. मग अशा औषधांबद्दल काय गैरसमज होतात की आमची अशा औषध दिली तर आमचा मुलगा मंद होईल, तर असं काही होत नाही. म्हणजे उलट आपण अशा वेळेस ना त्यांना आम्ही ड्रग हॉलिडे म्हणतो, म्हणजे सुट्टी देतो आपण औषधांना. म्हणजे रविवारच्या दिवशी औषध देत नाही, दिवाळीच्या काळात किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये औषध देत नाही, असं सुद्धा आपण केलं जातं. त्या गोळ्यांची गरज फक्त आणि फक्त त्या दिवसापुरती आपण मर्यादित ठेवतो. आणि माझे असे अनुभव आहेत की खूप मुलांना त्याचा फायदा झाला आहे, अनेक मुलांच्या त्याच्यातनं सुधारणा झाली आहे. काय होतं, अशी मुलं ना इतकी चंचल असतात की ती त्याच्यातनं कधी कधी ना त्रास पण देतात. म्हणजे मग घरच्यांना त्रास देणं, भावा बहिणींना त्रास देणं, त्यांच्या खोड्या काढणं, वर्गात खूप धुकमाकूळ घालणं, शिक्षक वैतागलेले असतात. मग अशा मुलांना मारलं जातं, मग त्यांची चिडचिड आणखी वाढते, मग त्यांच्या वर्तणूक समस्या आणखी वाढतात. हे सगळंच कमी होतं. आणि मी अगदी म्हणजे मला पालक येऊन सांगतात की आमचा मुलगा अतिशय द्वाड होता आणि तो आता एकदम शहाण्यासारखा वागायला लागला आहे, इतका तो बदल दिसतो आणि मग त्याचा सगळ्यांनाच फायदा होतो. त्यामुळं औषधांना न घाबरता ट्रीटमेंट, आणि याच्याबरोबर बिहेवियरल ट्रीटमेंटसुद्धा दिली जाते. त्यांच्याशी कसं वागायचं, त्यांना कसं शिकवायचं हे शिकवावं लागतं, कुटुंबालाही शिकवावं लागतं. बरोबर. कुटुंबामध्ये लहान मुलं म्हटलं की अजून एक असा आजार म्हणता येईल का ते आता तुमच्याकडून कळेलच, पण एक समस्या अशी बघायला मिळते की रात्री बिछाना ओला करते, म्हणजे मुलं बिछाना ओला करतात. मग हे मानसिक समस्या आजारांमध्ये येतं की दोन्ही प्रकारचे येतात. त्याला म्हणजे लहान मुलं रात्री बिछाना ओला करायची समस्या खूप कॉमनली दिसते. त्यात काही मुलं अशी असतात की ती लहानपणापासून त्यांचं टॉयलेट ट्रेनिंगच झालेलं नसतं, ती अगदी कायमच बिछाना ओला करत असतात. आणि काही मुलं आधी बिछाना ओला करणं बंद करतात आणि मग परत काही कारणांनी चालू करतात. तर ही दोन्ही कारणांचा आधी म्हणजे विचार करावा लागतो. जर शाळेच्या वयामध्ये जर मुलं असं काही करत असतील तर मग शाळेत काही तक्रारी आहेत का, कुठे काही डिप्रेशन आहे का, कुठे काही घाबरली आहेत का, काही स्ट्रेस आला आहे का वगैरे वगैरे बघायला लागतं. आणि त्याबरोबरीने काही प्रकारची औषधं देऊन आईवडिलांना काही ट्रेनिंग देता येतात. म्हणजे अगदी रात्री झोपताना मुलांना सुला नेऊन आणा, त्यांचं जे काय ते टायमिंग आहे, ज्या काळात ते सुला जातात त्या काळात त्यांना अलार्म लावून उठा आणि मग त्यांना सुला नेऊन आणा. मग काही स्टार चार्टिंग असं म्हणतात की त्या मुलांनी सू नाही केली, मुलगा रात्रभर व्यवस्थित राहिला तर त्याला काहीतरी बक्षीस देणे म्हणा, असे अनेक प्रकारे, ज्याला पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणतात, अशा अनेक मार्गांनी मिळून मग त्या मुलांशी बरोबर काम केलं जातं. आणि मग ती समस्या, कारण त्याच्यात मुलं पण खूप शर्मिंदा होतात, आईवडिलांना पण ते खूप विचित्र वाटत असतं, तर त्याची सुद्धा औषधं आहेत आणि त्याने सुद्धा चांगला फरक पडतो. कारण मोठे झालेले असतात. हो, अगदी अगदी मी 14-15 वर्ष 12 वर्षापर्यंत पासून 14 वर्षापर्यंतची पण मुलं पाहिली आहेत की ज्यांना अशी औषधं द्यायला लागतात.
खरं तर मुलांविषयी खूप प्रश्न आहेत, पण तरीसुद्धा आजचा जो आपला भाग आहे तो फक्त बालपणातील नसून वृद्धावस्थेतील आहे. तर आपण विषयाच्या पुढच्या उत्तरार्धामध्ये जाऊया की वृद्धावस्थेतील ज्या काही समस्या आहेत, समस्या म्हणा, आजार म्हणा, की त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की म्हणजे कोणत्या कोणत्या समस्या असतात. अगं तू मगाशी म्हणाली की पुढचा भाग घडला, तर खरं तर म्हातारपण हे दुसरं बालपण नाही का? असं म्हटलं जातं की म्हातारपण हे दुसरं बालपण आहे आणि मग त्या बालपणाच्या मग परत समस्या सुरू होतात. एक महत्त्वाचा भाग आहे वृद्धांच्या बाबतीत, तो म्हणजे स्मृतिभ्रंश, ज्याला आपण म्हणतो की मध्ये एक अस्तू नावाचा एक सुंदर सिनेमा आला होता ज्याच्यामध्ये ह्या स्मृतिभ्रंशावर भाष्य केलं होतं. तर असं स्मृतिभ्रंश म्हणजे काय की साधारण वयाच्या काही मंडळींना हळूहळू विसरभोळेपणाचा त्रास सुरू व्हायला लागतो. मग आपण काल काय जेवलो, आपल्याकडे कोण येऊन भेटून गेलं, किंवा आपल्याला काही कोणाचा निरोप आला असेल, फोन आला असेल, तर ही मंडळी विसरायला लागतात आणि त्याला आपण शॉर्ट टर्म मेमरी लॉस म्हणतो. म्हणजे नजीकच्या काळातलं ते विसरतात, पूर्वीच्या गोष्टी त्यांना अगदी धडधडी आठवत असतात. म्हणजे 40 वर्षापूर्वी मी कुठल्या हॉटेलात काय जेवलं हे पण ते सांगत असतील, पण आज सकाळचं त्यांना आठवत नाही. मग घरच्यांना प्रश्न पडतो की असं कसं, मागचं तर तुम्हाला आठवतं पण आत्ताचं का आठवत नाही. तर तो आजारच तसा आहे ज्याच्यामध्ये त्या लोकांना जवळच्या गोष्टी आठवत नाही किंवा नवीन आठवणी तयार करता येत नाहीत असं म्हण. त्यामुळं मग व्हायला काय लागतं की मध्ये एकदा जेवले असेल तरी परत जेवायला मागतात. किंवा अशी घटना अनेक वेळा ऐकतो की एखादा म्हातारा व्यक्ती आपल्या घरचा पत्ताच विसरतो, तो फिरायला जातात आणि ते घरीच परत येत नाही, ते हरवतात. किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा बाथरूम कुठं आहे, बेडरूम कुठं आहे, ह्या रस्ते ते विसरतात. हो. किंवा आपल्या मुलांची, नातवंडांची नावं विसरतात. आणि मग यातनं काय व्हायला लागतं की त्या व्यक्ती स्वतः पण ह्याच्या एका कोशात जातात. त्यांना असं वाटतं की आम्ही विसरू म्हणून ते बोलणंच बंद करतात किंवा उदास होतात किंवा मग खूप चिडचिड करायला लागतात. म्हणजे तसा भाग पण पाहिलाय मी की त्यांना असं वाटतच नाही आणि त्यांना असं वाटतच नसतं की आपण विसरतोय. त्यामुळे ते खूप चिडचिड करतात की असं कसं, तुम्हाला जेवायलाच दिलं नाही, तुम्हाला भेटायलाच आला नाहीस किंवा तू माझ्याशी बोललाच नाहीस असं ते म्हणतात. आणि आपण नातेवाईकांची खूप कुचंबणा होते, त्यांना असं वाटत असतं की आपण तर सगळं करतोय. स्पेशली पाहुण्यांसमोर असं बोललं तर त्यांना अजूनच शर्मिंद होतं. तर तसं न करता हा एक आजार आहे हे समजून घ्यायला हवं. त्याचे औषधोपचार केले तर त्याचं तीव्रता तरी कमी करता येते, पूर्णपणे बरा होतोच असं नाही पण तीव्रता कमी करता येते. आणि त्याबरोबरीने मग काही लोकांना पूर्वी मेंदूला काही आघात झाले, काही प्रकारचे रक्तस्त्राव, पॅरालिसिस झाले आहे, तर त्याचाही परिणाम या स्मृतिभ्रंशामध्ये दिसून येतो. म्हणजे ही थोडक्यात स्मृतिभ्रंश काय आणि त्याची लक्षणं तुम्ही सांगितलीत. पण मग ह्या स्मृतिभ्रंशाच्या जे वृद्ध अवस्थेतील लोक आहेत, ज्यांना स्मृतिभ्रंश झालेला आहे, त्यांची उपाययोजना कशी करायची? थोडक्यात 2 प्रकारची उपाययोजना आपल्याला करायला हवी. एक औषधोपचारांची आणि एक त्यांच्याशी कसं वागायचं त्याची. म्हणजे औषधोपचार तर डॉक्टरकडे जाऊन केले पाहिजेत. कधी कधी MRI सारख्या तपासण्या, रक्ताच्या काही तपासण्या करायला लागतात. आणि मग उपचारांमध्ये ती औषधं चालू करायची आणि नातेवाईकांना फार समजून घ्यायला लागतं. त्यांच्याशी एकाच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 10 वेळा काय 50 वेळा द्यायची तयारी ठेवावी लागते. मी एक सल्ला देतो की तुम्ही नातेवाईकांकडे हे करा, काय म्हणतात, त्यांच्या पेशंटच्या खिशात एक ID कार्ड, काहीतरी ID प्रूफ ठेवा किंवा तुमचा फोन नंबर ठेवा. म्हणजे अशी व्यक्ती बाहेर गेली, रस्ता विसरली तर ती परत येऊ शकते. किंवा झोप न येणे, बडबड करणे, हे सुद्धा याचाच एक भाग असतो. कधी कधी भास व्हायला लागतात, बडबड व्हायला लागते, त्याला मग औषधं असतात, त्यांनी ती बडबड भास कमी केले जातात. वृद्धापकाळामध्ये एकूणच झोपेची गरज कमी झालेली असते, त्यामुळे मग झोपेवर पण औषधोपचार केले जातात. नक्कीच. म्हणजे खरं तर प्रश्न असे खूप आहेत, पण असं आपल्याला वेळ कमी पडतोय. तर मंडळी, मला खात्री आहे की तुम्हाला आजचा सुद्धा भाग आवडला असेलच. इतके दिवस तुम्ही बघतच आहात, आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळतंय, पण वेळेअभावी आपल्याला इथेच थांबावं लागेल. उद्याचा विषय घेऊन मी नक्की परत येणार आहे तुमच्या सर्वांसाठी. आणि उद्याचा विषय हाच आहे की हे सगळे जे भाग बघितले याबद्दल आपल्याला काही गैरसमज निर्माण होतात, तर उद्याचा भाग आपला त्याविषयीच असणार आहे. आपल्या मनातील जे गैरसमज आहेत ते सगळे गैरसमज डॉक्टर आपले दूर करणार आहेत. आपण डॉक्टरांना रजा देऊयात. डॉक्टर, धन्यवाद, तुम्ही ह्या कार्यक्रमामध्ये आलात वेळात वेळ काढून. मंडळी, उद्याच्या भागामध्ये भेटूया. आपण बघत आहोत मन आरोग्य केंद्र शिर्डी, जोशी हॉस्पिटल व अश्वमेध डायग्नोस्टिक प्रस्तुत झेप सुदृढ मनाकडे. तोपर्यंत नमस्कार.